शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करू. आताच आपल्याला मार्गदर्शन करून जे गेले आमचे दैवत आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय देवराज दादा, जिल्हा परिषद चे अधिकृत उमेदवार माझी आई संध्या आनंदराव पाटील, त्याचबरोबर वाटेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आदरणीय पप्पू दादा. आता सर्वांचाच नाम उल्लेख करून जास्त वेळ घेत नाही. शंकर दादांनी आणि प्रवीण दादांनी बॅटिंगच असली जोरात केल्या की मला बोलायलाच काही ठेवलेलं नाही. येणाऱ्या 7 तारखेला या दोन्ही उमेदवारांना आपण वाटेगावातनं अतिशय चांगल्या पद्धतीचं लीड देऊन या दोन्ही उमेदवारांना आपण भरभरून मताने विजय करायचा आहे. काल मी कोणावर टीका नाही करणार. काल या ठिकाणी एक सभा झाली, त्यावेळेला एक आमदार महोदय म्हणाले माझ्या आईवरती त्यांनी टीका केली. म्हणजे राजकारण एवढ्या खालच्या दर्जाला येऊ शकतं की हे काम हेच मंडळी करू शकतात. ते म्हणाले की निवडून गेल्यापासून उमेदवार काही आम्हाला दिसलाच नाही. तर तुम्हा सर्व मंडळींना माहिती आहे की आमच्या कुटुंबावरती काळानं घाला केला. आमचे काका एका अपघाती निधनामध्ये ते आम्हाला सोडून गेले आणि ह्या माणसाने त्या गोष्टीचं एक टीकेचं भांडवल केले. हे खरंच त्यांना शोभणार नाही. त्याचबरोबर ते म्हणाले की जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी त्यांच्या कार्यकाळात 1 रुपयाचा निधी या मतदारसंघाला दिला नाही. त्यांना माझं एवढंच म्हणणं असेल, आपण कधी जर गावाकडे जात असाल तर आमच्या रेट्र्यातनं गावाकडे जाताना जी उजव्या बाजूला एवढी मोठी जी शाळा दिसते ते 80 लाख रुपये खर्च करून या जिल्हा परिषद सदस्याच्या निधीतून केलेली आहे. अशी असंख्य काम आहेत की तुम्हाला सांगण्यासारखे. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या अंतर्मनाला तुम्ही विचारा, 2014 सालापासून ही सगळी मंडळी सत्तेत आहेत, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. ह्या आमदार महोदयांनी किंवा या मंत्रींनी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी किंवा आपल्यासाठी ह्या मतदारसंघात एक तरी गोष्ट केली का? त्यांनी ठामपणाने मला सांगावं. शाळा बांधायचंय जयंत पाटील, आरोग्य दवाखाना बांधायचंय जयंत पाटील, नाले गटारी बोळ करायचंय जयंत पाटील. येणाऱ्या पिढीसाठी ह्यांनी या मतदारसंघासाठी काय दिलं तुम्ही प्रत्येकाने विचार करा आणि येणाऱ्या 7 तारखेला मतदान करा. काल वेळ मी जास्त घेत नाही. देवराज दादा तुमच्या नावाचा इथं लयच जोसरा काढला होता. तर त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं असेल, 9 तारखेला देवराज या नावाने जर तुमची झोप न उडवली तर माझं नाव नाही सांगणार. एवढंच पण माझ्या 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.